राज्यामधील अंगणवाडी आणि मिड डे मीलच्या व्यवस्थेवर देखील एफडीएचं लक्ष असणार आहे। अंगणवाडी आणि मिड डे मीलच्या जेवणाची तपासणी केली जाणार आहे। एफडीएच्या सर्व अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिल्याची माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली। सेंट्रल किचन्समधून मुलांना दिलं जाणारं अन्न हे तपासलं जाणार आहे। मुंबईतच गेल्या आठवड्यात जवळजवळ 8 ते 10 सेंट्रल किचन ज्याच्या मार्फत अंगणवाडीला किंवा जे शाळेला जे मिड डे मील हे पोहोचवलं जातं ते पण आम्ही तपासले, त्याचे पण आम्ही सॅम्पल घेतले। त्याच्यात एक लायसन्स पण सस्पेंड केलेलं आहे आणि ह्याचा ऑर्डर मी सगळ्या अक्रॉस महाराष्ट्रात दिलेला आहे। ते काम चालू आहे आणि मग त्याचाच पार्ट म्हणून आपण जर बघितलं असेल तर बॅलन्स डाएट इन स्कूल ही जी ऑर्डर काढली गेली त्याचा पहिला पार्ट आहे। दुसरा पार्ट इन्स्पेक्शनची हे कंटिन्यूअस राहणार आहे। वर्षातून कमी दर महिन्याला मिनिमम सॅम्पल आम्ही घेणार आहोत आणि इन्स्पेक्शन होणार आहे आणि मिनिमम 2 वेळेस इन्स्पेक्शन स्कूल किंवा अंगणवाडीचे होणार आहे। तर काही याच्यामध्ये दाखवून होतं आमच्या टार्गेटमध्ये, ते आम्ही ऑलरेडी इन्क्लूड केलेलं आहे। इथून पुढे ती कारवाई चालू आहे।